नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाराष्ट्रावर पाणीचे संकट. राज्यातील ही प्रमुख धरणे झाली पूर्णपणे रिकामी. पावसाअभावी राज्यातील धरण साठ्याची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राज्याचा जलसाठा आता 24.41% खाली आला असून आता शासनाकडून केवळ पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. अनेक शहरात पाणी कपात सुरू झाली असून राज्यात प्रवेश करूनही अद्याप ही मान्सूनने दमदार हजेरी दिली नसल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यात पुणे विभागातील धरणसाठ्याची स्थिती गंभीर असून हा साठा 14.54% आला आहे, तर अमरावती विभागात सर्वाधिक 37.77 पाणीसाठा आहे. मान्सून रेंगाळल्यामुळे राज्यावर जलसंकट घोंगावू लागलं आहे. जलसाठ्यांमध्ये नागपूर 36.57, कोकण 29.77, छत्रपती संभाजीनगर 26.72, नाशिक 25.7% अशी उपयुक्त जलसाठ्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी धरणसाठ्याची स्थिती बरी होती. लघु, मध्यम तसेच मोठ्या धरणात मिळून धरणसाठा 31.10% होता. यंदा पाणीबाणी निर्माण झाली आहे. यावर्षीच्या मान्सूनवर एल निनोचे संकट आहे. सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. 25.7% अशी उपयुक्त जलसाठ्याची स्थिती. गेल्या वर्षी धरणसाठ्याची स्थिती बरी होती. लघु, मध्यम तसेच मोठ्या धरणात मिळून धरणसाठा 31.10% होता. यंदा पाणीबाणी निर्माण झाली आहे. यावर्षीच्या मान्सूनवर एल निनोचे संकट आहे. सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यातच प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनच्या सुरुवातीपासूनच परिणाम दिसू लागलाय. दुसरीकडे मे महिना बऱ्यापैकी उष्ण तसेच कोरडा राहिला. पूर्व मोसमी पावसानेही ओढ दिली. मान्सूनने आगमन लांबवल्याने आता धरण साठ्यावर ताण पडत आहे. 16 मे रोजी मान्सूनने अंदमानात प्रवेश केला होता.